तिचा फॉर्म रिजेक्ट करायला तिने सुपारी घेतली होती आणि ती सुपारी घेतल्यासारखी बघत होती. ही मुलगी कॅमेरात तुम्ही चेक करा, निवडणूक यंत्रणेचा जो कॅमेरा आहे तिला सांगितलं एकच पेपर कमी नव्हतं होता तिच्याकडे. पेपर म्हणजे तो त्याने काय निवडणूक यंत्रणेवर फरक पडेल असं काही पेपर नव्हतं, डॉक्युमेंट्स नव्हतं. म्हणजे तिचा ऍफिडेव्हिट चुकला होता, फॉर्म चुकला होता असं काही नाही. मतदान ह्याचा दाखला होता ना, कसा दाखला होता? हा बघा, हा मतदानाचा दाखला होता साहेब. हा बरोबर, हा एकच पेज तिचा दाखला काढलेला. तो पण तुम्हाला सांगतो काय झालं. हा बघा, हा दाखला आहे ना, हा तर हा दाखला त्या खरं तर दाखल्याची गरजही नाही, कारण आम्ही हा मतदार असल्याचा दाखला आहे. बरोबर आहे, या दाखल्याची तशी निवडणुकीच्या दृष्टीने अहमियत नाही, कारण आम्ही फॉर्म जेव्हा भरतो त्यावेळेला यादीमध्ये आमचं नाव आहे म्हणून तर आम्ही फॉर्म भरतो ना साहेब. बरोबर आहे, त्या बाईने ही मुलगी जाऊन 10:30 आत बसली. बरोबर आहे, 11 वाजता 11च्या आत आणून द्यायचं. ती मुलगी 10:30 वाजता गेली. 10:30 वाजता ती सगळे नाश्ता करत बसली. बरोबर आहे, मग तिथे असलेल्या त्या गार्डनी त्यांना सांगितलं तुम्ही 11 वाजता आत या. ही 11 वाजून 5 मिनिटांनी पटकन पुन्हा आत गेली. बोलते ना मी नाही घेणार, 11 वाजून गेले. हा अन्याय नाही का त्या मुलीवर? वागळे प्रभाग समिती प्रभाग क्रमांक 17-18 माझं मत आहे की साहेब हा पेपर नाही म्हणून तिचा फॉर्म जर रद्द होत असेल त्याच्यापेक्षा वाईट काय? म्हणजे तिने फॉर्म, निवडणूक यंत्रणेत सगळ्यात इम्पॉर्टंट असतो फॉर्म आणि ऍफिडेव्हिट, तो तिचा ऍक्युरेट होतो. बरोबर आहे, मी ज्यावेळेला फॉर्म भरतो त्यावेळेला माझं मतदान सगळी डिटेल्स मी त्याच्यामध्ये टाकलेली असते. बरोबर आहे, ते सगळं माझं आहे. आता आम्ही या ऑफिसला गेलो, हा अधिकारी आला नव्हता, तो ते स्वतः 10:30 आले. आता मी कुठून आणू? आम्ही काय त्याचं घरात जाऊन घर फोडून द्यायचं का? अधिकारीच नाही आला. म्हणजे तुम्ही मला सांगितलं महापालिकेत जाऊन हा दाखला घेऊन या, मी महापालिकेत गेलो. बरोबर आहे, तुमचा अधिकारीच तो उपस्थित नाही. त्याचं त्याने आम्हाला किती वाजता दिलं, तिथून आम्ही 5 मिनिटात धावत तिथे पोहोचलो. काय हे सगळं चालू? आता तिथे उमेदवार कोण आहे माहितीये का तुम्हाला? हे सगळं, हा सगळा गेम कोणासाठी केला माहितीये का तुम्हाला? कोण आहे उमेदवार तिथे? संजय मोरेची बायको, जो शिवसेनेचे सचिव आहे. म्हणजे अशी कारणं देऊन देऊन जर तुम्ही उमेदवारांचे फॉर्म बाद केलेत आणि दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की आम्ही निवडणूक लढायचीच का ना? हा काही कारण आहे का की हा फॉर्म नाही? आम्ही ठीक आहे ना, तुम्ही आम्हाला वेळ द्या. बाकीचे ऍफिडेव्हिट घ्यायला तुम्ही 3 वाजेपर्यंत लोकांना वेळ दिला. नजीब मुल्लाचा ऍफिडेव्हिट 3 वाजता घेतलात ना तुम्ही. मग या मुलीचा फॉर्म फक्त 5 मिनिटांनी नंतर हे का केलं? त्यात ती मुलगी आत आहे. म्हणजे तुमच्या प्रिमायसेस मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ग्राह्य धरलं पाहिजे. ती 11च्या आत प्रिमायसेस मध्ये आली आहे तुमच्या. साहेब, फॉर्म बाद करायचा हा कारण जो आहे तो योग्य नाहीये. आणि त्या बाईने काल खूप पर्सनॅलिटी केली साहेब. सगळ्यात पहिलं तर नियम असा आहे की मी ज्या वेळेला निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो, उच्च निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो, त्यावेळेला ते एखादे फॉर्म येतात ना, ते स्क्रुटनीच्या आधी तुम्हाला बाहेर लावायचे असतात आणि मग लोक ऑब्जेक्शन घेतात. तिने 3:30 वाजेपर्यंत फॉर्मच लावले नव्हते साहेब. आणि ते तिने काल ऑन कॅमेरा कबूल केलं, हो माझ्याकडनं राहून गेलं चुकून. बरोबर आहे, तर ठीक आहे, 3:30 वाजता तुम्ही लावलं, बरोबर आहे, तुमच्याकडनं राहून गेलं. जे लावले त्याचा जो ऍफिडेव्हिट होता त्यात निरंक लिहायला ते विसरले होते. बरोबर आहे, याचा अर्थ तो फॉर्म बाद झाला पाहिजे होता. तिचा मत आहे ते ऍफिडेव्हिट त्याने 11च्या आत आणून दिलं होतं. बरोबर आहे, मग तुम्ही 3:30 वाजता ज्या वेळेला तो फॉर्म लावलात बाहेर, त्यावेळेला 11च्या आत आणून दिलेला ऍफिडेव्हिट का नाही लावलात? तो तुम्ही त्या फॉर्मला फिलअप केला पाहिजे ना. दुसरीकडे कसे ठेवू शकता? हा साहेब माझा फॉर्म आहे, माझ्याकडे यात एक डॉक्युमेंट कमी आहे, तुम्ही मला तो डॉक्युमेंट दिला, मी तो ह्यात लावीन ना की दुसरीकडे ठेवीन? खरं तर त्या बाईवर पहिलं तुम्ही FIR दाखल केली पाहिजे की तिने ते फॉर्म बाहेर का नाही लावले. हा निवडणूक आयोगाच्या एका कार्यक्रमाचं उल्लंघन आहे नियमांचं. त्या अंतर्गत तिने 11 वाजायच्या आत, म्हणजे आम्हाला जर 11 वाजता ऑब्जेक्शन घ्यायचे तर 10:30ला तिने सगळे फॉर्म बाहेर बाईने लावले पाहिजे होते, ते नाही लावलेत. आणि ती स्वतः काल कबूल केलंय ऑन कॅमेरा सगळीकडे की हो माझ्याकडनं राहून गेलं. याचा अर्थ स्ट्रेटली ती तिथे सगळ्यांना मदत करत होती. बाकीचे फॉर्म बाद झाले. शिवसेनेचा का नाही एकही फॉर्म बाद झाला? एवढ्या चुका असताना एकही फॉर्म नाही बाद झाला. बाद कोणाचे झाले? विरोधकांचे झाले, अपक्षांचे झाले. साहेब, स्ट्रेट आमची फसवणूक झाली आहे. या बाईवर कारवाई करा आणि आमचा हा जो फॉर्म आहे त्याच्या बाबतीत पुनर्विचार व्हावा.
आणि आम्हाला याचे सीसीटीव्ही पाहिजे. यांचं असं मत आहे की 11च्या आत त्यांनी ऍफिडेव्हिट आणून दिलं, बरोबर आहे. 11च्या आत ते आल्या, तुमचे सीसीटीव्ही तर कॅमेरे चालू आहेत सगळे, बरोबर आहे. 11च्या आत ती उमेदवार आतमध्ये आले, त्याची एंट्री असेल तुमच्याकडे, घ्या आणि कबूल दाखवा खरं काय आणि खोटं काय. कारण तिथे जी उभी आहेत ती लोक सांगतात की ते 12:15 आले. आम्हाला 1 मिनिट चालणार नाही आणि त्यांना 1 तास देखील फॉर्म सबमिट करायचं असेल ना आपल्याला रिसबमिट, तर इनवर्ड मध्ये बुक मध्ये एंट्री असते, ती नसेल तर त्यांनी जमा नाही केलेलं क्लिअर आहे. कारण मी जेव्हा माझं शपथपत्र बाकी होतं ना, तर इनवर्ड मध्ये मी बुक आदल्या दिवशी केलं होतं, ते इनवर्ड मध्ये एंट्री करून घेतली त्यांनी. इनवर्ड मध्ये रजिस्टर मध्ये नाव असेल तर दिला, तर रजिस्टर मध्ये नाव नसेल तर साहेब आम्ही का निवडणूक लढू सांगा ना मला. आपल्या तक्रारीवरती चौकशी करतो, योग्य ती कारवाई करू. फक्त बानूच्या संदर्भात जी आहे त्या संदर्भात काय करता येईल, आम्ही जी काही तुमची जी तक्रार आहे नाही सर, मलाही सांगा काय या मुलीचा दोष आहे. ही 12:30 तर प्रिमायसेस मध्ये आहे ना सर. दुसरी गोष्ट, तिने दाखला मिळाला लेट का झाला, का तुमचा अधिकारी लेट आलाय. तुम्ही तुमच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पाहिजे होत्या त्या दिवशी की शेवटचा दिवस आहे, तुम्ही वेळेच्या आत तिथे उपस्थित राहा. तुमचा अधिकारी जर पावणे 11ला येणार असेल तर आम्हाला दाखला कोण देणार. कोण अधिकारी होता, काय नाव. हा बनसोडे सहाय्यक, त्यांचाच दाखला आहे, सहाय्यक आयुक्त बनसोडे. ह्या दाखल्याची गरज नाहीये साहेब. वोटर सर्टिफिकेटची काय गरज आहे. मी वोटर आहे ना, माझं मतदार यादीत नाव आहे ना सर, तरी मला वोटर सर्टिफिकेटची काय गरज आहे. आणि निवडणूक आयोगाच्या कुठल्याच डॉक्युमेंटमध्ये वोटर सर्टिफिकेट हवं असं लिहिलेलं नाहीये. बाहेरच्या प्रभागातून उभे राहिले का. बरोबर. बाहेरच्या प्रभागातून हो. असेल तर मग लागेल ना. प्रभागात असेल तर नाही. बरोबर. मला जर अधिकारीच उपस्थित नसेल साहेब तिथे, तर मी काय करू, कुठून आणू दाखला, वोटर दाखला मला सांगा. तो अधिकारी तर असला, तुमचा अधिकारी नाहीये ना सर जागेवर, म्हणून मला लेट झालाय ना. तो आलाच 11:15 वाजता तो अधिकारी, तर मला कसं ते मिळणार. त्या दिवशी त्याची ड्युटी 10ची आहे, तो 10ला जाऊन बसला पाहिजे ना. एवढं महत्वाचं निवडणुकीचं हे चालू आहे, कोणी येऊ शकतो तिथे. आणि सर ज्या दिवशी मी गेलो होतो 30 तारखेला, तर मला बोलले होते सकाळी या, कारण आता शेवट लास्ट डे फॉर्म सबमिशनचा, आता आम्ही देऊ शकत नाही, तुम्ही उद्या सकाळी. आदल्या दिवशी पण यांनी जाऊन तर तो मागितला होता त्यांच्याकडे. तर आम्हाला एंट्रीज दिली नाही, जे लोकमान्य नगरला तिथे एंट्रीज दिली नाही, बोलले की फॉर्म सबमिशन चालू आहे, आता कोणी तुम्हाला काही पण यात दोष कोणाचा, आमचा काय दोष आहे. आमचा काय दोष आहे. आणि ह्या कारणावरनं तुम्ही जर फॉर्म बाद करणार असाल तर मग या लोकांना काय, यांचे का लाड आहे, त्यांची जनतांचा निरंक आहे. म्हणजे तिथं 3 फॉर्म निरंकचे बाद झाले अपक्षांचे, पण सत्ताधारी उमेदवार होत नाहीये. मी बोलू का. ऍक्च्युली आम्ही त्याच्यासाठी ऍप्लिकेशन पण दिलेलं की तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला टाइम झाला, तर त्या मॅडमनी ते रिक्वेस्ट म्हणजे ऍप्लिकेशन पण आहे की नाही. ऍक्च्युली त्यांनी ते पण बघितलं पाहिजे की हे जेन्युअन रिझनवर बोलतात की नाही. आम्ही त्याच्यासाठी ऍप्लिकेशन पण रेडी केलेलं, त्यांना देत होतो, तर ते बोलले की नाही, 11ची वेळ होती, 11च्या वेळेच्या आत तुम्ही आला नाही तर मी ते सबमिट करणार नाही. आणि 11ला 5 का 10 मिनिटं असतानाच त्यांचे पोलीस अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी बंद केलं आतमध्ये घ्यायचं. मग अजून 11 वाजले नव्हते तर तुम्ही आतमध्ये सोडायचं का बंद केलं. टाइम होता तेवढा 5-10 मिनिटाचा. त्यांनी त्यांच्या अधिकाराचा सरळ गैरवापर केला. सर दुसरी गोष्ट, कोणाच्या फॉर्म मध्ये काय कमी आहे हे विरोधकांना कसं काय आधीच कळतं. बरोबर, तेवढ्याच गोष्टींवर ऑब्जेक्शन येतं. वेळेवर सगळ्यांना देतो. अहो साहेब नाही ना, तेच सांगतोय, वेळेवर दिले गेले नाहीत कारण ते फॉर्म बाहेर लावलेच गेले नाही. ते लावले असते तर मग हे सगळे फॉर्म आधीच उडले असते. ते 3:30 वाजता लावले. सर 17 वाजून निवडलेला आहे फॉर्म, तर एकटा होईल त्यांचा फॉर्म पण बाद होतो. जर आपल्या चेकवरती जर खाली सही असेल तर चेक बाद होतो, बरोबर ना. तर त्यांच्या पडताळणीवरती सही नव्हती तरी त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट केला गेला. मी अर्ज दिलेला आहे तक्रार, हे बघा काय याच्यामध्ये तक्रार मी अर्ज दिलेला आहे मी, पण त्या तरी पण त्यांनी ग्राह्य धरलं. याच्यामध्ये काय चेकवरती साईन नाही केलं तर आपण चेक बाउन्स करतो, बरोबर ना. मग हे का बाउन्स होत नाही. मी लेखी अर्ज पण दिलेला आहे साहेब. मला ना या फॉर्मच्या बाबतीत तुम्ही अन्याय करता. निवडणूक तिकडे त्या मॅडमकडे. काल आम्ही पण एक तुम्हाला अर्ज दिलाय. काल 6 वाजता पुन्हा एक अर्ज दिलाय तुम्हाला. त्या अर्जाची कॉपी दाखव. काल तुम्हाला व्हॉट्सअपला पण आहे, तुमच्या व्हॉट्सअपला मी पाठवलं. हे बघा ते खाली याची कॉपी ऑफिसला असेल. झेरॉक्स करून.
सर आता काय होणार पुढचं सांगतो. संजय मोरेंच्या विरोधात आता एक जण आहे, बरोबर आहे, तर त्यांनी मूळ फॉर्म विडवले. आता त्याला पण विकत घेणार आणि बिनविरोध नाचणार, बिनविरोध केली अशा लोकांची घरं, अशा तरुणांची हे करायची, वाट लावायची. आता तो एक जो कोण उरला आहे त्याला पैसे देऊन त्याला पण मागे घ्यायला लावणार आणि आम्ही बिनविरोध आलो. बिनविरोध अशा खोटी कामं करून बिनविरोध येणार, त्या अधिकाऱ्यांना सोबत घेणार. आता तिला चांगली पोस्टिंग मिळेल. आम्ही जो ऑफिशियल आहे आपण तिथं तक्रार 100% त्यावर तक्रार करू आणि आम्हाला जे अधिकार आहेत त्या अधिकारांमध्ये कारवाई करू. सर हे फॉर्म वाचला पाहिजे असं मला वाटतंय. या मुलीवर अन्याय होते तो फॉर्म वाचला पाहिजे सर. त्यासाठी त्यांना कायदेशीर प्रक्रिया आहे. आता हा जो निरंकाचा विषय आहे, बरोबर आहे, त्याच्या बाबतीत आपण तो सीसीटीव्ही फुटेज चेक करणार आहात का की असंच काय करणार आहोत? 11च्या आत जर तो फॉर्म आला असेल तर तो ग्राह्य होणार ना. बाकीच्यांना जर तो नियम असेल तर त्या नगरसेविका वाघबाईंनी पण 11च्या आधी दिलाय असं लोकांचं तिथलं मत नाही, कारण ती नाही दिसली होती 11च्या आत तिथे. कारण तिथे जी लोक उपस्थित होती ती म्हणतात की 11च्या आत त्या तिथे नव्हत्या. तर त्यांचा ग्राह्य जर झाला असेल या कारणामुळे तर हा अन्याय आहे ना साहेब. ही इन्स्टंट व्हायला पाहिजे. हे काय प्रक्रिया संपल्यावर उपयोग नाहीये. प्रक्रियेच्या आतमध्ये व्हायला पाहिजे हा विषय. विदिन टाइम पिरियड व्हायला पाहिजे. अफिडेव्हिट ती बाई बोलते मी घेतला 11च्या आधी आणि बाहेर 3:30ला ज्यावेळेला फॉर्म लावला त्यावेळेला विसरले बोलते. मग बाकीच्यांचे काय नाही विसरले, ज्यांचे अर्ज बाद झाले. ही गंभीर चूक आहे की त्यांनी अर्जच लावले नाहीत. अर्जच बाहेर लावले नाही, गंभीर बाब आहे. निवडणूक आयोग सांगतो की स्क्रुटनीच्या आधी फॉर्म बाहेर लागले पाहिजेत. तो फॉर्म तपासून लोक ऑब्जेक्शन घेणार ना. तिने फॉर्मच नाही लावले. त्याची चौकशी करता येईल आपल्याला. आम्हाला फक्त लिखित साहेब कालपासून लोकांनी 100 तक्रारी लिखित दिलेल्या आहेत. तिथे उपस्थित असलेल्या विविध 100 लोकांनी विविध 100 तक्रारी दिलेत. आम्ही पुन्हा आता मी तुम्हाला लगेच एक तक्रार देतो. याचा निर्णय संध्याकाळपर्यंत येईल. कोणते तक्रारी असतील सगळ्यांची नाही आता आम्ही एक पक्षातर्फे अधिकृत तक्रार देतो. तुम्ही संध्याकाळपर्यंत निर्णय सीसीटीव्ही फुटेज चेक करून द्याल की ती वाघ मॅडम वेळेच्या आत आली होती का, ती मुलगी 11च्या आत त्या प्रिमायसेस मध्ये होती का. जर ती 11च्या आत प्रिमायसेस मध्ये होती तुमच्या निवडणुकीच्या प्रिमायसेस मध्ये तर तिला ग्राह्य धरलं पाहिजे. आता ग्राह्य धरण्याची प्रक्रिया ही वेगळी आहे. ती आता आमच्या निवडणूक तर नाही होणार ती. हा. तर तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल. साहेब, कायदेशीर तो आज सकाळी आम्हाला कोर्टात जायचं. कोर्ट बंद आहे. कोर्ट 4 तारखेपर्यंत बंद आहे. कोर्ट का नाही, होणार? इलेक्शनसाठी बंद नाही आहे. तर इलेक्शनसाठी नाही, आता काही सुट्टी आहे ना. नाही सुट्टी. आज कसली सुट्टी? कोर्ट बंद आहे. 1 जानेवारी न्यू इयर. न्यू इयर सुट्टी पण हॉलिडे आहे. एक जज असतात कायम रिमांडसाठी वगैरे असतात. अहो त्यांच्या नाही, समोर आता- घेऊन जातात. निवडणूक यंत्रणेसाठी वेगळे जज आहेत. वेगळे जज आहेत. ठीक आहे, हरकत ठीक नाही. आहे, आज दाखल करून घेतील, उद्या चालवतील. तर हे जरा खूप सिरियस विषय आहे. आमच्या लेवलचं जे बाब आहे त्याची आम्ही 100% चौकशी करू. आणि हे सगळं जे झालंय ते पूर्ण सरकारी दबाव बरोबर त्याच माणसाच्या बायकोच्या समोरचे फॉर्म उडले जातात. आता हिजा उडवला, आता दुसरा जो अपक्ष उमेदवार आहे तो उद्या परवा पाठी घेईल. म्हणजे झाला ती बिनविरोध झाली की हे नाचायला सुरू. बघा आमची पहिली सीट निवडून आली बिनविरोध. आम्ही लोकांनी काय करायचं? आम्ही दरवर्षी का भांडीच घासायची का लोकांची? आंदोलन करायचा, पाणी नाही, रस्ता साफ नाही, त्यांची घरं पाणी हे टेंडर काढून अर्धे पैसे खाणार आणि तुडुंब श्रीमंत होणार. आणि आमची पोरं नेहमी रस्त्यावर फक्त आंदोलनच करत बसायचं का आम्ही लोकांसाठी? या पोरांची इच्छा नाही का आम्ही नगरसेवक व्हावं? 5-5, 10-10 वर्ष कामं करतोय. कोविडच्या काळामध्ये त्यातल्या एकानी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर ही सगळी पोरं होती. त्यामुळे असा अन्याय होणार असेल आणि तुम्ही तुमची जागा वाचवण्यासाठी अन्यायाला साथ देणार असाल तर आम्ही कसं करायचं? तुम्ही समजावून सांगा. आम्ही कसं हे करायचं? मला एक सांगा, अख्ख्या प्रोसेसमध्ये एकही सरकारी फॉर्म सत्ताधारी लोकांचा का नाही एकही फॉर्म बाद होत? विरोधकांचेच कसे होतात? उबाटाचे होतात, राष्ट्रवादीचे होतात, मनसेचे होतात, अपक्षांचे होतात. का नाही सत्ताधाऱ्यांचा एकही फॉर्म बाद झाला? बंडखोरांचे होतात. बंडखोरांचे जे नको आहेत ते सगळे बंडखोर बाद झाले. अगदी ठरवून निवडून बाद केलेले आहेत. बाद केले फॉर्म नीट तपासून एक सत्ताधारी का नाही बाद होऊ शकत? मला एक उदाहरण दाखवा की इथे सत्ताधारी बाद झाला. नाही होत. आम्हीच कसे होतो? सगळं करून आता हा दाखला नाही, दाखला घ्यायला तो अधिकारीच नाहीये. तुम्ही दाखला कोणाकडनं बनवून घेऊ? हाताने सही करून देऊ का? जो अधिकारी आहे, सरकारी अधिकारी आहे, तो उपस्थित नाही. ते आदल्या दिवशी गेले 30 तारखेला, ज्यावेळेस कुठलीच त्याला कळलं की मला हा दाखला हवाय, तो गेला. तर तिथे 30 तारखेला प्रभाग समितीने सांगितलं नाही इथे आता काम बंद आहे, फॉर्म सबमिशनचं काम आहे. तो दुसऱ्या दिवशी सकाळी गेला 10 वाजता, बरोबर आहे.
11:15 वाजता तो अधिकारी आला असेल तर तो घेऊन तिथपर्यंत जाईल पण त्याला वेळ लागला ना. तेवढं तर तुम्ही ग्राह्य धरलं पाहिजे. पोहोचला कितीला? 11:02 तुमचं अप्लिकेशन केलं होतं हो. ऍप्लिकेशन लिहिलेलं पण त्यांनी घेतलं नाही नाही. पण हे असं इलेक्शनमध्ये तर आम्ही इथे आम्ही सिंगल विंडो सिस्टीम चालू नाही तिथे मी पोहोचलो 9:30 वाजता प्रभाग ही समितीमध्ये. तक्रार असते तर इथून आम्ही त्या त्या प्रभागाकडून माहिती घेतो. ऍप्लिकेशन मी 9:30 वाजताच तिकडे पोहोचलो प्रभाग समितीमध्ये. 10:15 पर्यंत खिडकी चालू झाली नव्हती. मग तिथे वर्तकनगरवाले एक मॅडम आलेले. ते मला म्हटलं हे अजून पारधी साहेब आहे, ते अजून आले नाही. म्हणजे पण आपण 10, 20, 10, 25 पर्यंत वाट बघत होतो. म्हणून मी गेलो तिकडचं सीसीटीव्ही फुटेज बघा ना सर. हा, पुढे बोल. तिकडे मी गेलो तिकडे. मग खाली त्यांनी माझे कलिग आहेत निलेश म्हणून. मग आम्ही फोन वगैरे लावून डायरेक्ट बनसोडे साहेबांशी बोललो. ते म्हणले की रात्री खूप उशीर झालेला म्हणून मला लेट झाला, मी येतोय 10-15 मिनिटांमध्ये. 11:45 ते आले. त्याच्या अगोदर सुद्धा मी तिकडे प्रोसेस करायला ते म्हणले थांबा साहेब येऊ द्या, साहेब येऊ द्या, साहेब येऊ द्या. त्याच्यानंतर मग त्यांनी प्रोसेस करायला स्टार्ट केली आणि मी तिथून निघालो 10:50 आणि इकडे पोहोचलो 15 मिनिटांमध्ये. आणि ऍफिडेव्हिट वगैरे सगळं अगोदर हे रेडी, म्हणजे त्यांनी बोललं काही सूचना शपथपत्र तयार करायचं. ते पण फक्त एक निरंक नव्हतं म्हणून त्यांनी सांगितलं की नाही आम्ही ऐकणार नाही, तुम्हाला पूर्ण. म्हणलं मॅडम एकच राहिलं, मी हाताला लिहितो अगोदर नाही. रात्री मी त्यांच्या यावर पण फोन केला की मॅडम हे असं ही चूक झालेली, मला नवीन बनवायला परत रात्री प्रोसेस मला सगळी करावी लागेल नव्याने, मला दुसरा वकील नोटरी करावं लागेल. तर ते बोलले नाही आम्हाला माहित नाही, तुम्हाला उद्या सकाळी घेऊन यावं लागेल. सर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, जरा तुम्ही हे केलं पाहिजे. हा? आम्ही वाट बघू संध्याकाळपर्यंत तुम्ही काय करताय. नाहीतर हा विषय खूप मोठा आहे की अशा प्रकारे जर सगळी लोक बाद होणार असतील तर मला असं वाटतं की कुठलीमध्ये म्हणजे लढायचंच नाही या लोकांना. कारण त्यांना भीती आहे, लढायची हिंमतच नाही या लोकांना. जेवढे बाद करता येतील तेवढे सबस्ट्रेट बाद करतात. आपण पत्र देऊन टाकू अधिकृत. आपलं कालच यांना पत्र आपण दिलेलंच आहे यार. हेच निवडणूक निर्णय अधिकारी आहे, यांच्याकडे आपण खरं तर काल तुम्ही आले पाहिजे होतं तिथे. आम्ही काल सगळे होतो. मी होतो, आव्हाड साहेब होते, मी आव्हाड साहेब, पिचारे साहेब, आम्ही सगळे लोक होतो. मी निवडणूक निर्णय अधिकारी नाही, निवडणूक निर्णय नाही अधिकारी. नाही, निवडणूक अधिकारी म्हणून पालिकेने तुमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे ना. तुम्ही ते बोलू. तुमचा हस्तक्षेप असायलाच पाहिजे ना. कारण निवडणूक नाही. प्रमुख तर मी आयुक्तही हस्तक्षेप करू शकत नाही. आहे, परंतु निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांच्या अधिकारामध्ये जबाबदारीमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. आमच्या लेवलच्या ज्या ज्या तक्रारी आहेत त्याचं निराकरण आम्ही 100% करू. बाद झाला असेल फॉर्म तर त्याला न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्यावरती सुद्धा तिथे निर्णय होईल, न्याय तुम्हाला मिळेल. आमच्या लेवलच्या जेव्हा तक्रारी आहेत त्यावरती तुम्हाला मी चौकशी करू. अपेक्षित आहे काहीतरी. आणि आमच्याकडून जिथे साक्षीचे होणार नाही, निवडणूक प्रक्रिया ही अगदी इम्पार्शियली पार पडणार. चला बघूया.